वटसावित्री महाकथा. भारतीय संस्कृतीमध्ये सण आणि उत्सवांना केवळ धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधार आहे. यातीलच एक अत्यंत पवित्र आणि महिलांच्या अतूट श्रद्धेचा सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सुवासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. हातात सूत घेऊन वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. पण या पूजेची सुरुवात कधी झाली? एका सामान्य स्त्रीने सृष्टीचा नियम बदलून मृत्यूच्या देवतेचा म्हणजेच साक्षात यमराजाचा पराभव कसा केला? पतीवरील प्रेमापोटी यमराजालाही झुकवणारी ती माऊली कोण होती? चला आज आपण भूतकाळात प्रवास करूया आणि जाणून घेऊया सावित्री आणि सत्यवानाची ती अमर महाकथा, जिने संपूर्ण विश्वाला पतिव्रतेची आणि बुद्धिचातुर्याची अथांग ताकद दाखवून दिली. ही कथा सुरू होते हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन भारतातील मद्र देशातून. तिथले राजा अश्वपती हे धार्मिक, न्यायी आणि प्रजेची काळजी घेणारे होते. परंतु त्यांच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती. त्यांना संतानाचे सुख नव्हते. संतानासाठी राजाने 18 वर्षे सावित्री देवीची कठोर तपस्या केली. त्यांच्या या अढळ भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना एक तेजस्वी कन्या होण्याचा आशीर्वाद दिला. देवीच्या आशीर्वादाने जन्म झालेल्या या मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री जसजशी मोठी होऊ लागली तसतसे तिचे रूप, तेज आणि बुद्धी पाहून संपूर्ण राजवाडा थक्क होत असे. ती केवळ रूपवान नव्हती तर वेद, पुराण, शास्त्र आणि शस्त्रविद्येतही पारंगत होती. तिचे तेज एवढे अलौकिक होते की कोणताही राजकुमार तिच्याशी लग्न करण्याची मागणी घालण्याचे धाडस करत नव्हता. राजा अश्वपती काळजीने ग्रासले. शेवटी त्यांनी सावित्रीला बोलावले आणि सांगितले की पुत्री, तू अद्वितीय आहेस. तुझ्या योग्य वर शोधणे मला कठीण जात आहे. म्हणूनच मी तुला पूर्ण अधिकार देतो की तू स्वतः संपूर्ण भारतवर्षात भ्रमण कर आणि तुझा जीवनसाथी स्वतः निवड. पित्याची आज्ञा शिरसावन्य मानून सावित्री मंत्री आणि सैनिकांसह रथ घेऊन जंगलात अनेक राज्यांमध्ये फिरू लागली. अनेक राजे आणि ऐश्वर्य संपन्न राजकुमार तिने पाहिले, पण तिचे मन कुठेही रमले नाही. शेवटी तिचा रथ एका घनदाट जंगलात पोहोचला, जिथे ऋषीमुनींचे शांत आश्रम होते. तिथे तिने एका तरुणाला पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर राजेशाही तेज होते, पण त्याने अत्यंत साधे वल्कले म्हणजे झाडांच्या सालांचे कपडे परिधान केले होते. तो जंगलात लाकडे गोळा करत होता आणि आपल्या अंध वृद्ध मातापित्यांची अत्यंत प्रेमाने सेवा करत होता. हा युवक म्हणजे साक्षात गुणांचा खान असलेला सत्यवान होता. सत्यवान हा वास्तविक शाल्व देशाचा राजकुमार होता. त्याचे वडील राजा द्युमत्सेन हे वृद्धात्वामुळे अंध झाले होते आणि याचा गैरफायदा घेऊन त्यांच्या शत्रूने त्यांचे राज्य हिरावून घेतले होते. यामुळे द्युमत्सेन राजा आपल्या पत्नीसह आणि पुत्रासह जंगलात झोपडी बांधून ऋषींसारखे कष्टाचे जीवन जगत होते. सत्यवानाची नम्रता, मातापित्याची अथांग भक्ती आणि त्याचे सद्गुण पाहून सावित्रीने मनातून त्यालाच आपले पती मानले. सावित्री मोठ्या आनंदाने आपल्या राज्यात परत आली आणि तिने वडिलांना सांगितले की तिने द्युमत्सेन पुत्र सत्यवानाची पती म्हणून निवड केली आहे. नेमके याच वेळी राज्यसभेत देवर्षी नारद मुनी प्रकट झाले. सावित्रीचा निर्णय ऐकून नारदांचा चेहरा अत्यंत गंभीर झाला. राजा अश्वपतींनी काळजीने विचारला असता नारद मुनी गंभीर आवाजात म्हणाले, राजन, सत्यवान हा नावाप्रमाणे सत्यवक्ता आहे. तो शूर, ज्ञानी आणि मातापित्याचा परम भक्त आहे. त्याच्या नशिबात सर्व सुख आहे, पण त्याच्या आयुष्यात एक खूप मोठी आणि भयंकर उणीव आहे.
सत्यवानाचे आयुष्य अत्यंत अल्प आहे. आजपासून बरोबर 1 वर्षानंतर ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला सत्यवानाचा मृत्यू निश्चित आहे. हे ऐकून राजा अश्वपती हादरले. त्यांनी सावित्रीला समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि दुसरा वर निवडण्यास सांगितले. परंतु सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. ती शांतपणे म्हणाली, पिताश्री, कन्यादान एकदाच होते. मी मनातून सत्यवानाला पती मानले आहे. आता तो अल्पायुषी असो वा दीर्घायुषी, माझा निर्णय बदलणार नाही. सावित्रीचा निश्चयी स्वभाव पाहून राजा अश्वपती त्यांनी सत्यवानाशी तिचा विवाह लावून दिला. सावित्रीने आपले सर्व राजेशाही वैभव, दागिने आणि रेशमी कपडे राजवाड्यातच सोडले आणि वल्कले परिधान करून ती जंगलातील साध्या झोपडीत आली. तिने सासू सासऱ्यांची आणि पतीची मनापासून सेवा सुरू केली. तिने सत्यवानाला किंवा त्याच्या कुटुंबाला नारदांच्या भाकिताबद्दल काहीही सांगितले नाही, जेणेकरून त्यांचे सुख हिरावून घेतले जाऊ नये. ती स्वतः मात्र मनात दुःख दाबून रोज दिवस मोजत होती. पाहता पाहता वर्ष संपत आले आणि नारदांनी सांगितलेला तो काळ रात्र सदृश्य अंतिम दिवस अवघ्या 3 दिवसांवर आला. सावित्रीने मनोमन ठरवले की आता ती पतीच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी केवळ स्वतःच्याच तपाचाच सहारा घेऊ शकते. तिने मृत्यूच्या 3 दिवस आधीपासून त्रिरात्र व्रत म्हणजेच अत्यंत कडक उपवास सुरू केला. तिने 3 दिवस अन्नाचा एक कणही घेतला नाही आणि पाण्याचा थेंबही प्राशन केला नाही. ती केवळ ईश्वरी चिंतनात लीन झाली. शेवटी तो अंतिम दिवस उजाडला. ज्येष्ठ महिन्याची पौर्णिमा. नेहमीप्रमाणे सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यासाठी आणि फळे आणण्यासाठी निघाला. सावित्री 3 दिवसांच्या उपवासामुळे शारीरिकदृष्ट्या अत्यंत अशक्त झाली होती. तरीही तिने सासू सासऱ्यांकडे हट्ट धरला की आज मलाही पतीसोबत जंगलात जाण्याची अनुमती द्या. तिची भक्ती पाहून त्यांनी परवानगी दिली. सावित्री सत्यवानाचा हात धरून जंगलात चालू लागली. ती पतीचा चेहरा सारखी पाहत होती, कारण तिला माहित होते की आज काहीही घडू शकते. चालता चालता ते एका विशाल झाडाच्या वटवृक्षाच्या झाडाखाली पोहोचले. सत्यवान लाकडे तोडण्यासाठी झाडावर चढला. काही वेळातच त्याला खूप घाम आला आणि त्याचे डोके असह्य दुखू लागले. तो झाडावरून खाली उतरला आणि म्हणाला, सावित्री, माझ्या पूर्ण अंगात कळा येत आहेत. मला डोळे उघडता येत नाहीत. मला झोपायचं आहे. सावित्रीने वडाच्या झाडाच्या मुळाशी पतीला बसवले आणि त्याचे डोके आपल्या मांडीवर ठेवले. सत्यवानाचे शरीर थंड पडू लागले आणि त्याचे श्वास संथ झाले. सावित्रीला समजले की अंतिम क्षण आला आहे. नेमके याच वेळी तिथला निसर्ग स्तब्ध झाला. पशुपक्षी ओरडायचे थांबले आणि एक भयानक शांतता पसरली. सावित्रीने समोर पाहिले तर त्या जंगलात एक महाकाय काळ्या रंगाची आकृती उभी होती. त्यांच्या अंगावर लाल वस्त्रे होती. डोक्यावर मुकुट होता. डोळे लाल होते आणि हातात एक फास होता. ते साक्षात मृत्यूचे देवता यमराज होते. एका सामान्य मानवाला यमराज दिसत नाही, पण सावित्रीच्या कडक तपोबलामुळे तिला यमराज उघड्या डोळ्यांनी दिसत होते. यमराजांनी सत्यवानाच्या शरीरातून अंगुष्ठ मात्र आत्मा बाहेर काढला आणि ते दक्षिणेकडे दिशेला निघाले. पतीचा आत्मा घेऊन यमराज जात आहेत हे पाहून सावित्रीने पतीचे मृत शरीर तिथेच वडाच्या झाडाखाली ठेवले आणि ती यमराजांच्या मागे मागे चालू लागली. यमराजांनी मागे वळून पाहिले आणि गंभीर आवाजात म्हणाले, हे मद्रकन्या सावित्री, थांब. आता मागे फिर. मृत व्यक्तीच्या मागे केवळ त्याचे कर्म जाते, पत्नी नाही. सत्यवानाचे आयुष्य संपले आहे. आता तू त्याचे कर्तव्य पार पाड. परंतु सावित्रीने हात जोडले आणि अत्यंत शांतपणे म्हणाली, हे धर्मराज,
जिथे माझा पती जातो तिथे मला जाणे भाग आहे. हाच सनातन धर्म आहे. पत्नीचे कर्तव्य पतीच्या सोबत चालण्याचे असते. माझ्या तपाच्या आणि पतिभक्तीच्या बळावर माझी गती कोणीही रोखू शकत नाही. सावित्रीचे हे बोलणे ऐकून यमराज आश्चर्यचकित झाले. त्यांनी तिला मागे फिरवण्यासाठी अनेक पौराणिक आणि आध्यात्मिक दाखले दिले, परंतु सावित्रीने प्रत्येक शास्त्राचा असा काही अचूक आणि तार्किक अर्थ लावला की यमराज थक्क झाले. सावित्रीची अथांग बुद्धी आणि पतिनिष्ठा पाहून यमराज प्रसन्न झाले आणि म्हणाले, सावित्री, मृत्यूच्या मागे कोणीही येऊ शकत नाही, पण तू आलीस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तू सत्यवानाचे प्राण सोडून मला कोणतेही 3 वर माग. सावित्रीने अत्यंत हुशारीने विचार केला. तिने केवळ स्वतःचा नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा विचार केला. तिने पहिला वर मागितला, हे प्रभू, माझ्या सासू सासऱ्यांचे गेलेले डोळे त्यांना परत मिळावे आणि त्यांची दृष्टी पूर्ववत व्हावी. यमराज म्हणाले, तथास्तु. त्यानंतर तिने दुसरा वर मागितला, माझ्या सासऱ्यांचे शत्रूने हिरावून घेतलेले राज्य त्यांना परत मिळावे आणि ते पुन्हा राजे व्हावेत. यमराज म्हणाले, तथास्तु. त्यांना राज्यही परत मिळेल. आता तुझा शेवटचा आणि तिसरा वर माग आणि जंगलात परत जा. आता सावित्रीने आपल्या बुद्धीचा असा डाव टाकला ज्यात साक्षात मृत्यूची देवता अडकणार होती. तिने अत्यंत नम्रपणे तिसरा वर मागितला, हे देव, मला 100 पराक्रमी आणि कीर्तिवान पुत्रांची माता होण्याचे सौभाग्य मिळावे, जेणेकरून आमचा वंश वाढेल. यमराजांनी विना विचार करता लगेच तथास्तु, तू 100 पुत्रांची माता होशील, असा आशीर्वाद दिला आणि ते पुढे चालू लागले. परंतु सावित्री तिथेच थांबून हसू लागली. यमराजांनी मागे वळून पाहिले आणि विचारले, सावित्री, आता तू थांबली का आहेस? तेव्हा सावित्री हसून म्हणाली, हे धर्मराज, आपण मला 100 पुत्रांची माता होण्याचे वरदान दिले आहे, पण आपण माझ्या पतीचे प्राण घेऊन जात आहात. भारतीय संस्कृती आणि धर्माचा नियम आहे की पत्नी पतीशिवाय इतर कोणापासूनही पुत्राला जन्म देऊ शकत नाही. मी परमपतिव्रता आहे, म्हणून तुमचे हे वरदान सत्य ठरवण्यासाठी तुम्हाला माझ्या पतीला जिवंत करावेच लागेल, नाही तर तुमचे वरदान खोटे ठरेल. यमराज अवाक झाले. त्यांना समजले की एका सामान्य स्त्रीने आपल्या बुद्धीच्या आणि तपाच्या बळावर मृत्यूच्या पाशालाही बांधून ठेवले आहे. यमराज आनंदाने हसले आणि म्हणाले, सावित्री, मी देवांचा देव असूनही तुझ्या पतिव्रत्यासमोर आणि बुद्धेसमोर हरलो आहे. मी सत्यवानाचे प्राण मुक्त करत आहे. तो केवळ जिवंत होणार नाही, तर तो दीर्घायुषी होऊन 400 वर्ष राज्य करेल. सावित्री धावत धावत पुन्हा त्या वडाच्या झाडाखाली आली, जिथे सत्यवानाचे मृत शरीर पडले होते. तिने पुन्हा पतीचे डोके मांडीवर घेतले. काही वेळातच सत्यवानाच्या शरीरात प्राण परत आहे. त्याने डोळे उघडले, जणू काही तो एका मोठ्या झोपेतून जागा झाला होता. सत्यवान म्हणाला, सावित्री, मी खूप वेळ झोपलो होतो का? मला एक भयानक स्वप्न पडले होते. सावित्रीने डोळ्यात आनंदाश्रू आणून सांगितले की, नाथ, आता संकट टळले आहे. यमराजांनी तुमच्यावर नवीन आयुष्याची कृपा केली आहे. दोघेही आश्रमात परतले. तिथे त्यांनी पाहिले की सासू सासऱ्यांची दृष्टी परत आली होती आणि शत्रू पराभूत होऊन सैनिक राज्य परत मिळवल्याची बातमी घेऊन आले होते. हे सर्व वटवृक्षाच्या साक्षीने घडले होते. सावित्रीने यमराजाचा पाठलाग करताना वडाच्या झाडाला साक्षी मानले होते आणि यमराजांनी वडाच्या झाडाखाली सत्यवानाला जीवनदान दिले होते. तेव्हापासून आज तागायत प्रत्येक सुवासिनी महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करते. वडाचे झाड हे दीर्घायुष्याचे आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. ते वातावरणात सर्वात जास्त ऑक्सिजन सोडते. जसे वडाचे झाड शेकडो वर्ष जिवंत राहून सर्वांना सावली देते, तसेच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे, आपले कुटुंब वडाच्या पारंब्यांसारखे विस्तृत आणि मजबूत व्हावे, हीच या पूजेमागील खरी भावना आहे. ही महाकथा आपल्याला शिकवते की कोणतीही कठीण परिस्थिती आली तरी बुद्धी, संयम आणि अतूट प्रेम असेल तर आपण मृत्यूवरही विजय मिळवू शकतो. सावित्रीची ही महाकथा केवळ एका पती पत्नीची कथा नाही,
तर ती एका स्त्रीच्या अथांग आंतरिक शक्तीची आणि बुद्धिमत्तेची अमर गाथा आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद.